नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे, या परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरण्याचं काम चालू आहे आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म हे भरलेले आहे. पण परीक्षा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पुढे नेमकी काय करायचं आहे? आपलं हॉल तिकीट जनरेट होईल का नाही? आपलं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट म्हणजे नेमकी काय? इनवर्डचं स्टेटस तुमचं काय असलं पाहिजे? मग हॉल तिकीट कधी जनरेट होईल? याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्याकरता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जर का आपण हा व्हिडिओ बघितला नाही, तर आपलं हॉल तिकीट आलं नाही, तर याला विद्यार्थी स्वतः जबाबदार असतील. याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि संबंधित प्राध्यापकांनी सुद्धा जबाबदारी घेणं खूप गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरता काय करा, आपल्या एक्झाम फॉर्मची तुम्ही फी पण पेड केली, पण कधी-कधी काय होतं, बाय डिफॉल्ट ती फी पेड होत नाही. मग नेमकी काय केलं पाहिजे? या सविस्तर माहितीबाबत मी थोडक्यात 5 मिनिटाच्या आत तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण एक्झाम फॉर्म्सचा स्टेटस आणि हॉल तिकीटच्या अपडेटबाबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला जा. इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रॉल केल्यावर इथं स्टुडंट सेक्शन दिलेलं आहे. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर काय करा, क्लिक करा. एखाद्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर इथे काय दिसेल तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. त्या लॉग इन बटनावर काय करा, क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे लॉग इन बटनावर क्लिक करा पुन्हा स्टुडंट सेक्शनमध्ये. इथे लॉग इन बाय इथे मेल आयडी, मोबाईल नंबर असे 2 ऑप्शन दिलेले आहे. कोणताही एखादा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. इथे जो काही कॅप्चा दिला तो कॅप्चा टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. जसं की ज्या विद्यार्थ्यांचे पी-जीला असेल, तर त्यांचा यू-जीचा पण दिसतो आणि पी-जीचा पण दिसतो. पण पी-जीच्या याच्यामध्ये जिथे फॉर्म भरला तिथे इथे एक्झाम फॉर्म या बटनावर काय करा, क्लिक करा. एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त परीक्षा फॉर्म भरतो, त्यावेळेस ॲप्लिकेशन स्टेटस इथं कंप्लीट येतं. इनवर्ड स्टेटस इथं पेंडिंग ॲट कॉलेज येतं. चलन स्टेटस अनपेड येतं. प्रिंट प्रिव्ह्यू काढू शकता आणि पे ऑनलाईन बटन सध्या इनव्हिजिबल असणार आहे किंवा त्याच्यावर आपल्याला क्लिक करता येणार नाहीये. तर तुम्हाला ज्यावेळेस अशा पद्धतीचं स्टेटस दिसतं त्यावेळेस आपण काय करायचं, आपल्या प्रिंट प्रिव्ह्यू या बटनाची काय करायची, या बटनावर क्लिक करा. तिथून तुम्ही त्याची फॉर्मची प्रिंट आउट काढा. महाविद्यालयाकडून जा. महाविद्यालयाकडून म्हणजे तिचे जे संबंधित शिक्षक असतील, प्राध्यापक असतील किंवा नेमून दिलेले अधिकारी असतील यांच्याकडून तुम्ही तुमचा फॉर्म बरोबर आहे का नाही याची खात्री करा. फॉर्ममध्ये रिक्वायर्ड सब्जेक्ट आहेत का नाही याची खात्री करा. जर एखादा सब्जेक्ट कमी असेल, एखादा सब्जेक्ट जादा आला असेल, तर तो फॉर्म रिमूव्ह करा. कारण फॉर्म एकदा का तुम्ही इन्व्हर्ट केला, तर त्यानंतर तुम्हाला डिलीट करता येत नाही किंवा फी पेड केल्यानंतरही फॉर्ममध्ये बदल करता येत नाही. ओके. सो काय करा या ठिकाणी तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यूची बटन काढा. तुमच्या प्राध्यापकाकडून चेक करा. फॉर्म जर का बरोबर आहे याची खात्री पटल्यानंतर महाविद्यालयातून संबंधित व्यक्तीकडून तो फॉर्म काय करा, इन्व्हर्ट करा. फॉर्म इन्व्हर्ट केल्यानंतर इथे बघा आता ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येईल, इन्व्हर्ट स्टेटस इन्व्हर्टेड येईल, फी चलन किंवा चलन स्टेटस अनपेड येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट किंवा पेमेंट बटनावर पे ऑनलाईन बटन करण्यासाठी तुम्हाला लिंक ओपन होणार आहे. तुम्ही या पे ऑनलाईन बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंट सिस्टम तुम्हाला समोर डॅशबोर्ड येईल. आपला ॲप्लिकेशन नंबर, चलन नंबर, अमाउंट येईल, आपलं पूर्ण नेम, मेल आयडी, मोबाईल नंबर येईल. इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे आहे. इथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक आहे. दोन्हीपैकी एक कोणतंही सिलेक्ट करा. ओके. एखादं म्हणेल, "सर माझं एस-बी-आय बँकेत अकाउंट आहे." अरे काही काळजी करू नका. इथे कोणतेही एक अकाउंट तुम्ही सिलेक्ट करा. जसं की या ठिकाणी मी बँक ऑफ महाराष्ट्र हे ऑप्शन सिलेक्ट केलं. ओके. त्यानंतर इथे प्रोसीड टू किंवा प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करा. पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आहे आणि इथं जवळ-जवळ 5 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. जसं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय. तर या ठिकाणी तुम्ही यू-पी-आय हे ऑप्शन काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. यू-पी-आय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला क्यूआर कोड आहे. तुम्ही यू-पी-आय आयडी टाकून सुद्धा पेमेंट करू शकता, की जसं की या ठिकाणी मी काय केलेलं आहे, क्यूआर कोड स्कॅन करायचा सांगितलेला आहे. हा क्यूआर कोड तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला उजव्या बाजूला टाईम अप दिसेल. 15 मिनिटाचा टाईम आहे. तुम्ही 15 मिनिटाच्या आत हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि जसं की आपण PhonePe, Google Payच्या माध्यमातून पेमेंट करू शकतो. सेम त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता,
पेमेंट करू शकता. जसं की मी माझ्या Google Payवरून काय केलेलं आहे, पेमेंट हा क्यूआर कोड स्कॅन केलेला आहे आणि याचं पेमेंट केलेलं आहे. याचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. बघा आता ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड, चलन स्टेटस पेड अशा पद्धतीचा तुम्हाला सिम्बॉल येईल आणि त्यानंतर प्रिंट किंवा पेमेंट बटनाच्या इथे तुम्हाला एक प्रिंट म्हणून ऑप्शन दिसणार आहे. तर या पद्धतीची काय करा, एक प्रिंट काढा. तुमचा एक्झाम फॉर्म पुन्हा काय होईल, डाउनलोड होईल. एक्झाम फॉर्म डाउनलोड करा आणि 3 नंबरच्या पेजला तुमचं फीज पेडचं एक चलन तुम्हाला दिसून येणार आहे. एक रिसिप्ट आहे. एक्झामिनेशन फॉर्म फी पेमेंट रिसिप्ट या नावाने ही स्टेटस राहील. त्या 3 नंबरच्या पेजेसची काय करा, आपण प्रिंट आउट काढा आणि महाविद्यालयातील जे प्राध्यापक असतील किंवा परीक्षा विभाग असेल किंवा क्लास टीचर असतील यांच्याकडे तुम्ही काय करा, ही स्लिप देऊन टाका किंवा ही रिसिप्ट तुम्ही त्यांच्याकडे देऊन टाका. ओके. आता काही विद्यार्थी असे म्हणतात, की "सर, आम्ही तर ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे. आमच्याकडे पेमेंटचं स्टेटसचं पण बाकीची माहिती आहे. पण तरीसुद्धा आमचं जे काही पेमेंट आहे ते अनपेड दाखवत आहे किंवा पेमेंट करायला पुन्हा सांगत आहे." जर का ऑलरेडी आपण पेमेंट केलेलं आहे, तर पेमेंट करण्यासाठी तुम्ही काय करा, जर का रिफ्रेश करायचं असेल तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस, तर त्याकरता तुम्हाला इथे एक महत्त्वाचा मेल आयडी वगैरे दिलेला आहे. तर कॉलेजच्या मेल आयडीवरून किंवा त्या स्टुडंटनी काय करा, शक्यतो तरी कॉलेजच्या वेब मेलवरूनच तुम्ही विद्यापीठाचा जो काही इथे मेल आयडी दाखवलेला आहे, ऑनलाईन पेमेंट स्लॅश support@unipune.ac.in या बटनावर काय करा, सॉरी या मेल आयडीवरती तुम्ही मेल करा. त्यामध्ये तुमचं पूर्ण नेम, तुमचा रजिस्ट्रेशन मेल आयडी म्हणजे जो एक्झाम फॉर्म भरताना वापरला तो, तुमचा चलन नंबर किंवा यू-टी-आर नंबर वगैरे द्या. ॲप्लिकेशन आयडी द्या. त्यानंतर ब्रीफ डिस्क्रिप्शन द्या, की मी PhonePe, Google Payवरून पेमेंट केलेलं आहे. पण पेमेंट माझ्याकडून सक्सेसफुल झालेलं आहे. सोबतचा त्याचा स्क्रीनशॉट जोडलेला आहे. बट तरीसुद्धा मला पेमेंटचं स्टेटस अनपेड दाखवत आहे. मग त्याचा पण तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट दाखवा. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, स्टेटस किंवा एक मेल करायचा आहे. तुम्ही मेल केल्यानंतर पण कधी व्हॅलिड जर का तुमच्याकडे पुरावा असेल तरच. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पेमेंट केल्याचा पुरावा दाखवा आणि तुमच्या डॅशबोर्डला जो काही स्क्रीनशॉट येतो अनपेड पेमेंटचा, तर तो स्क्रीनशॉट असे 2 डॉक्युमेंट तुम्ही दाखवा आणि काय करा, मेल करा. मेल केल्यानंतर ते व्हेरिफाय करतील. 24 तासाच्या आत ते व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या स्टेटसला काय दिसेल, पेमेंट स्टेटस कंप्लीटेड दिसणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला कामकाज करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे काही दिवस राहिलेले आहे. परीक्षेचे जे काही फीज आहे, त्या फीज दिलेल्या तारखेच्या आत काय करा, भरा. अन्यथा आपल्याला लेट फी लागू शकते. महाविद्यालयांनी दिलेल्या तारखेच्या आत विद्यार्थ्यांकडून फी भरली का नाही याची खात्री करा. अदरवाईज ही फी महाविद्यालयाला भरावी लागू शकते. त्याकरता प्राध्यापकांनी किंवा संबंधित व्यक्तींनी पण खूप काळजीपूर्वक या बाबतीत काम करणं गरजेचं आहे. सपोज तुमच्या महाविद्यालयात 80 विद्यार्थी असतील, 50 विद्यार्थी असतील, प्रत्येक विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा. त्यांच्याकडून ही फी पेमेंट केल्याची पावती घ्या. अन्यथा त्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट येणार नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या स्टेटसला या पद्धतीचा सिम्बॉल दिसून येत नाही, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड, चलन स्टेटस पेड आणि प्रिंट किंवा पेमेंटमध्ये प्रिंट ऑप्शन येत नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही. याची सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नोंद घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.